आता अजून एक त्याला आपण हे नाही म्हणूया, फॅड नाही म्हणूया, पण WhatsAppला स्टेटस ठेवणं, त्याच्यानंतर रील्स आणि रिअल लाईफ हे इतकंसं कॉमन झालेलं आहे की म्हणजे मी आता झोपेतून उठलो आहे आणि माझी छान मॉर्निंग झाली आहे, तर तेही मी स्टेटसला ठेवतो आहे की आज संडे आहे, हॅशटॅग संडे, आजचे काय दिवसभराचे प्लॅन आहेत हे मी तिथे अपडेट करतो आहे, सगळ्यांना जाहीररित्या सांगतो आहे. तशा पद्धतीचे रील्स बनवतोय, बघतोय, पण याचा रिअल लाईफशी कनेक्शन होताना दिसत नाही आहे. म्हणजे मी सकाळी 6:30 वाजता किंवा 7 वाजता WhatsAppला स्टेटस अपडेट केलं आहे, पण मी ते नंतर 9 किंवा 10 वाजता उठतो आणि मग मी माझा दिवस सुरू करतो, असं होतं. तर काय रील्स आणि रिअल लाईफमधलं काय सांगाल तुम्ही? रील्समध्ये किंवा मीम्समध्ये, रील्समध्ये, रिॲलिटी शोजमध्ये, टी व्हीवर जे काही दाखवलं जातं ते रिअल लाईफपासनं फार वेगळं असतं. बऱ्याच वेळेला ते स्क्रिप्टेड असतं. स्क्रिप्टेड माहिती असेल तुम्हाला, असं बोलायचं, असं सांगितलं जातं, असं रिॲक्ट व्हायचं. तुम्ही ते रिॲलिटी शो बघता का रे? डान्सचे रिॲलिटी शोज असतात, डान्सचे, सिंगिंगचे, टी व्हीवर तुमच्या चालू असतील कदाचित. त्याच्यामुळे बऱ्याच वेळेला सांगितलं जातं, तो डिरेक्टर सांगतो, एखाद्याने छान गाणं म्हटलं तर त्या जजेसच्या आणि त्यांच्या सगळ्याच्या कानामध्ये इथे माईक असतो, कॉलर माईक. त्यांना सांगितलं तर रड रड, आता रडायचं आहे तुम्हाला, आता जोरात टाळ्या वाजवा. हे सगळं स्क्रिप्टेड असतं. रील्समध्ये आपण जे बघतो छान छान एक ट्रेंड असतो, म्हणजे डिसेंबर आला का सगळेजण गोव्याला फिरतात. सगळेजण म्हणजे मग मला असं वाटायला लागतं, अरे मीच एकटा घरी बसलो आहे का? माझ्या रील्सवर, माझ्या इंस्टाग्रामवर प्रत्येक रील, एक जण गोव्याला गेला आहे, एक जण केदारनाथला गेला आहे, एक कोणतरी फिरायला गेला आहे, एक कोण मॉलदीव्सला गेला आहे, मॉरिशसला गेला आहे. तर हे सगळं छान छान आहे ते दाखवलं जातं. दुसरी गोष्ट, ते फार एक्झॅजरेटेड प्रमाणात दाखवलं जातं. म्हणजे काय म्हणतात त्याला ना, वाढवून दाखवलं जातं. जे रिअल नसतं ते दाखवलं जातं. दुसरं म्हणजे चांगलंच दाखवलं जातं. भांडणं दाखवत नाहीत कधी सोशल मीडियावर, चांगलं आहे तेच दाखवतात. एडिटेड असतं बऱ्याच वेळेला, ते खरं असतंच असं नाही. त्यामुळे गडबड काय होते आपल्याला बऱ्याच वेळेला, की आपण ते खरं मानतो. म्हणजे बऱ्याच वेळेला लोक व्लॉग टाकतात, सकाळी उठल्यापासून रात्रीभर काय काय करतात, आणि मग आपण जेव्हा बघतो, अरे यार किती मस्त लाईफ आहे ह्याचं, ह्याच्याकडे आयफोन आहे, ह्याच्या घरात ह्याचे पेरेंट्स ओरडत नाहीत ह्याला, हा टी व्ही बघत असतो. मी जरा टी व्ही लावला का आई आतनं येते, बाबा तिकडनं ओरडायला लागतात. मग ना मला असं वाटायला लागतं की यार माझ्या आयुष्यात काहीच चांगलं नाही चालू. तर रिअल लाईफ आणि रिअल लाईफमध्ये फरक असा आहे की रीलमध्ये जे दाखवलं जातं ते त्यांची व्ह्यूवरशिप वाढवण्यासाठी, लाईक्स वाढवण्यासाठी, जास्त लोक जेवढं बघतील, जास्त लोक जेवढं त्याला लाईक्स करतील, फॉरवर्ड करतील, शेअर करतील, तेवढं त्यांना त्याचे पैसे पण मिळतात. हे तुम्हाला माहिती असेल. यूट्यूबवर आहे की अमुक एक तुमचे 1,00,000 सबस्क्रायबर झाले किंवा लाईक्स झाले तर काहीतरी त्यांच्याकडनं ते सिल्वर प्लेट, गोल्ड प्लेट, बरं तेही दाखवलं जातं. तर हे बघणं काही चुकीचं नाही आहे, पण बघताना लक्षात घ्या की हे तुम्हाला चांगलंच दाखवलं जाणार, आणि आपण आपल्या आयुष्याचं आणि तिथे जे दाखवलं आहे त्याचं कम्पॅरिझन नाही करायचं. आपल्याकडे जे आहे ते आपण छान आहे असंच त्याचा आपण ते समजलं पाहिजे. नाही तर काय होतं, बऱ्याच वेळेला माझ्याकडे हे नाही आहे, त्या मुलाकडे PS4 गेम आलेला आहे, त्या मुलीने मस्तपैकी छान एक मस्तपैकी ड्रेस घेतलेला आहे आणि ती शो ऑफ फ्लेक्स करते आहे. तर हे सगळं जे काही सोशल मीडियावर दाखवलं जातं, रिअल लाईफमध्ये आपलं वेगळं असतं. रिअल लाईफमध्ये नेहमीच वाढवून दाखवलं जातं, कलरफुल, अट्रॅक्टिव्ह दाखवलं जातं. त्यामुळे रिअल लाईफवर जे तुम्ही बघताय ते बघा आणि तिला तिथे सोडून द्या. ते डोक्यामध्ये फिरवत बसू नका, नाहीतर मग आपल्याला ना आपल्याकडे जे काही नाही आहे त्याच्याबद्दल वाईट वाटायला लागतं. मग मला असं वाटायला की नाही, माझ्याकडे आयफोन नाही आहे किंवा आमच्याकडे 4 व्हीलर नाही आहे. मग त्या रीलमध्ये दाखवलं होतं त्यांच्याकडे एवढं छान छान सगळं घरात आहे, आमच्या घरात काहीच नाही. तर हे असं कम्पॅरिझन व्हायला लागतं. त्यामुळे ते बघायचं, छान छान आहे त्याच्यातलं घ्यायचं, हां, नाही असं नाही. काही बरेच मुलं, मी असे मुलांचे व्हिडिओज बघितले आहेत जे काहीतरी क्रिएटिव्ह करतायत, म्हणजे टाकाऊपासनं टिकाऊ करतायत किंवा काहीतरी मॉडेल्स घरच्या घरी बनवतायत. तर हे काहीतरी आपल्याला घेण्यासारखं, ते नक्की घ्यायचं, ते बघायचं. पण जिथे फार अगदी उथळ दाखवलेलं आहे ते आपण बघायचं, एन्जॉय करायचं आणि सोडून द्यायचं.
म्हणजे रील लाईफ आणि रिअल लाईफमध्ये खूप फरक आहे, लक्षात ठेवा.